Hello everyone. So I welcome you to this Maha PYQ series जिथे आपण डिस्कस करत आहोत महाराष्ट्र ज्योग्राफी. ठीक आहे. मी वर्ल्ड ज्योग्राफी, इंडियन ज्योग्राफी आणि महाराष्ट्र ज्योग्राफीचे MPSC मध्ये आलेले आणि UPSC मध्ये सुद्धा आलेले क्वेश्चन्स हे डिस्कस करतोय फॉर लास्ट 15 इयर्स है ना. सो लास्ट 15 इयर्स मध्ये जे जे क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेलेले आहेत हे सगळे क्वेश्चन्स आपण या पर्टिक्युलर PYQ सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि ऍज युजुअल तुम्हाला माहिती आहे आपण फक्त क्वेश्चन डिस्कस करत नसतो तर क्वेश्चनच्या इन डेप्थ आणि डिटेल मध्ये जातो ज्याच्यावरून पुढची पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. सो मग मी तुमचं वेलकम करतो या सिरीज मध्ये, या सेशन मध्ये पर्टिक्युलरली. याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओज बनवले PYQ सिरीजचे, तुम्ही बघू शकता. आणि या सिरीज मध्ये किंवा आजच्या फिजिकल ज्योग्राफी, महाराष्ट्र फिजिकल ज्योग्राफी या पर्टिक्युलर टॉपिक वर आपण आज ऑलमोस्ट यू विल फाइंड MPSC प्रिलिम्स, MPSC मेन्स राज्यसेवा, ठीक आहे, फॉरेस्ट प्रिलिम्स, फॉरेस्ट मेन्स राज्यसेवा आणि बाकी अजून काही कंबाईंड पेपर्स असतील तर तिथून मला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटलाय तर मी इथे तो ऍड केलाय ज्याच्या थ्रू तुम्हाला काय काय गोष्टी आज कळतील. तर दॅट इज फॉर शुअर की क्वेश्चन काय टाईपचे क्वेश्चन्स विचारले गेलेत, ठीक आहे, टाईप ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत, त्याच्यानंतर क्वेश्चनची डेप्थ किती असते, क्वेश्चनची डेप्थ किती आहे, क्वेश्चन कुठून आलेले आहेत, सोर्सेस काय असणार त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे, हे सुद्धा पॉसिबल झालं तर आपण डिस्कस करूयात. आणि त्याच्यानंतर क्वेश्चनचं रिपिटिशन कसं आहे है ना. सो तुम्हाला हे माहिती आहे गाईज की क्वेश्चन्स रिपीट होतात है ना. एका पॅटर्नच्या एक्झामच्या दुसऱ्या पॅटर्नच्या एक्झाम मध्ये रिपीट होतात. इव्हन सेम एक्झाम मध्ये क्वेश्चन्स रिपीट होत असतात. मग आपण या रिपिटिशनचा फायदा घ्यायला हवा है ना. आणि या सेशन मध्ये मी तुम्हाला ते सुद्धा क्वेश्चन दाखवणार की जे कसे रिपिटिशन झाले, कसे हाईट किंवा इलिव्हेशन वर त्यांचा चेंजेस झाले. बघूयात आपण कसे सगळे क्वेश्चन्स आहे. सो आता आजचा टाइम वेस्ट न करता आपण डिरेक्टली आता स्टार्ट करूयात. बघा हा आहे आपला महाराष्ट्राचा मॅप. इथे फिजिकल ज्योग्राफी मध्ये 3 डिव्हिजन्स आपल्याला बघायला भेटतात. एक तर आहे आपला सह्याद्री, दुसरा आहे कोकण प्लेन, ठीक आहे, आणि तिसरा आहे हा डेक्कन प्लेट्यू किंवा महाराष्ट्र प्लेट्यू ज्याला आपण म्हणतो. इथे तुम्हाला ब्राउनिश कलर जो दिसतो इथे हे इलिव्हेशन किंवा हाईट साठी जनरली रिफ्लेक्शन असतं ब्राउनिश कलर, की माउंटेन रेंजेस असणार येलो कलर असेल तर प्लेट्यू वाला रिजन असेल थोडीशी इलिव्हेशन असते. आणि फ्लॅट लँड ग्रीन लँड असेल तर प्लेन और सी लेवलला पॅरलल लेवल जनरली असते. मग हे झाले 3 डिव्हिजन्स आपले ऑफ महाराष्ट्र. आता याच्यावर बघा कशी कशी क्वेश्चन्स विचारलेले आहेत फिजिओग्राफिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. सगळे क्वेश्चन्स आपण आज इथे बघणार आहोत. पहिला जो क्वेश्चन आहे तो बघा राज्यसेवा 2013 मध्ये विचारलाय. मी ऍक्च्युली ट्राय केलाय की तुमचा हा जो पॅटर्न आहे तो रिव्हर्स असला पाहिजे 25, 24, 22, 21 आणि मग पुढे. पण काही क्वेश्चन्स मला जे वाटले की जे ऍक्च्युअली आधी असले पाहिजे मी तिथे आधी पुट केलंय. सो मग असाच राज्यसेवा मेन्सचा बघा क्वेश्चन विचारलेला आहे 2013 मध्ये. फॉर आयडेंटिफाईंग द फिजिओग्राफिक रिजन्स ऑफ महाराष्ट्र मेनली 3 फॅक्टर्स लाईक हाईट, रिलीफ अँड व्हॉट इज यूज. ठीक आहे, मी इथे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेस मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सो जे लोक मराठीमध्ये कम्फर्टेबल असतील ते मराठीमध्ये रीड करून आन्सर करणार. ऑप्शन्स तर मला वाटतं तुम्हाला फार इझिली कळून जाईल. ठीक आहे. मग आता बघा याच्यासाठी फिजिओग्राफिक डिव्हिजन जर का डिफाईन करायचं असेल तर आपल्याला पहिले हाईट, इलिव्हेशन किती आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर रिलीफ, ठीक आहे, रिलीफ म्हणजे त्याचं नेचर ऑफ टोपोग्राफी काय, प्लेन आहे, प्लेट्यू आहे आणि कसा आहे. आणि त्याच्यानंतर दी डिरेक्शन ऑफ स्लोप, के स्लोपचा उताराचा डिरेक्शन कसा आहे, तो नॉर्थला आहे का साऊथला आहे, तो ईस्टला आहे का वेस्टला आहे, कसा आहे, त्याच्या बेसिसवर इथे डिव्हिजन होतं. तुम्ही म्हणणार मग डिरेक्शन ऑफ स्लोप खरंच इम्पॉर्टंट असतं का? बिलकुल. याला डिरेक्शन ऑफ स्लोप, ऍस्पेक्ट ऑफ स्लोप पण म्हणतात गाईज, राईट. आणि ऍस्पेक्ट ऑफ स्लोप बघा खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुम्हाला तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन, व्हेजिटेशन कंडिशन, सॉइल कंडिशन आणि टोपोग्राफिक कंडिशन्स अंडरस्टँड करायच्या असतात. ठीक आहे. मग आता बघा पुढचा क्वेश्चन विचारलाय राज्यसेवा 2024 मध्ये सॉइलवर क्वेश्चन आहे. हा काय म्हणतोय, कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे? The laterite rock found at Panchgani is formed due to chemical weathering of basalt. Yes. So Panchgani that is in Satara. मग इथे जो सॉइल बनली आपली ती किंवा लॅटराइट सॉइल बनली ती
ऍक्च्युअली केमिकल वेदरिंग ऑफ बेसॉल्टने बनली. आता मग आपल्याला बघून वाटेल की असं नाही होणार, बट हा स्टेटमेंट बेसिकली करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, काही सातारामध्ये पण किंवा सह्याद्रीच्या पार्ट्स मध्ये तुम्हाला तिथे बेसॉल्टचे ट्रेसेस भेटतील आणि तिथून लॅटराइट सॉइल, हेवी रेनफॉल आणि हाय टेम्परेचर कंडिशन्स आहे म्हणून ते सुद्धा फॉर्म झाले. लॅटराइट रॉक इज फाउंड एट महाबळेश्वर बिकॉज ऑफ रेनफॉल मोर दॅन 3000 mm देअर. बिलकुल तो आहेच, तिथे हा पॉइंट आहेच. लॅटराइट रॉक फाउंड इन कोकण कोस्टल रिजन इज ऑफ सेकंडरी फॉर्म. येस, कोकण रिजन मध्ये पण लॅटराइट सॉइल आहे, पण ती इथे जी सह्याद्रीच्या पीकवर जी किंवा त्या स्लोपवर जी भेटते तशी सुपेरियर क्वालिटीची नाही भेटत आणि म्हणून मग याचा हा स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. याचा बेसिकली आन्सर असेल बघा ऑल ऑफ दी अबव. आता लक्षात ठेवा लॅटराइट सॉइल काय असते. लॅटराइट सॉइल बेसिकली त्याला आपण तांबडी मृदा पण म्हणणार. ठीक आहे, येस तसंच असेल. ठीक आहे, आणि या सॉइलला अल्टरनेट हाय रेनफॉल आणि हाय टेम्परेचर कंडिशन्स लागत असते. ठीक आहे, मग जनरली जिथे सक्सेसिव्ह हाय रेनफॉल आणि मग हाय टेम्परेचर असतो तिथे हे डेव्हलप होत असते. आयरन ऑक्साईडमुळे रेड कलर जनरली असतो. ही जी सॉइल आहे ही बॉक्साईट रिच असते आणि म्हणून इथे अल्युमिनियम किंवा बॉक्साईट मायनिंग पण फार प्रॉमिनंट असते. प्लस दिस सॉइल मग ही आपल्या इथे जनरली हायर रिचेस ऑफ सह्याद्रीज मध्ये. ठीक आहे, सो मग आपला हा जो पार्ट आहे ना, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, सातारा सांगली, हा जो कोल्हापूरचा पार्ट आहे तिथे तुम्हाला लॅटराइट सॉइल बघायला भेटेल. नेक्स्ट बघा, आता हा फिजिओग्राफिक कोंकण कोस्ट वरचा आहे की वेन आर रिया कोस्ट आर फॉर्म्ड. राईट, की मेन्सचा बघा 2024 चा क्वेश्चन विचारलाय आणि रिया कोस्ट काय असतो तर कोस्टचे बघा 3-4 टाईप असतात. जनरली आपण 2 मेजर बघतो. एक असतो फियॉर्ड. ठीक आहे, एक असतो फियॉर्ड. राईट, एक जो कोस्ट असतो हा जनरली ग्लेशियर ऍक्टिव्हिटीजने फॉर्म होतो, ग्लेशियर. ठीक आहे, आणि एक असतो रिया कोस्ट जिथे मग रिव्हर्स काय करतात, या रिव्हर तिथे कट करून हा अनइव्हन अनड्युलेटेड टोपोग्राफी तिथे बनवतात. यालाच आपण काय म्हणतो, रिया कोस्ट देअर है ना. आयर्लंडचा समजा हा दिलेला आहे, पण येस रिया कोस्ट मग तुम्हाला असा बघायला भेटेल. मग आता रिया कोस्ट कधी बनतोय, जेव्हा हा जो पार्ट आहे, ठीक आहे, जेव्हा हा पार्ट आहे सबमर्ज झाला. बघा, जेव्हा पार्ट इलिव्हेटेड असेल तिथून रिव्हर फ्लो नाही होणार तर मग प्रॉपर कट नाही करणार आणि डेव्हलप नाही होणार. पण जेव्हा हा पार्ट किंवा हा जो रिजन आहे हा सबमर्ज होईल, सबमर्ज म्हणजे तो वॉटरच्या बिलो जाईल, सी लेवलच्या बिलो जाईल, तेव्हा तिथे रिव्हरचा फ्लो होईल. एस्च्युरीज जनरली फॉर्म्ड होतील आणि दिस एस्च्युरीज सबमर्ज असतील तेव्हा मग तुम्ही बघणार की कोस्ट आर रिझल्ट. ठीक आहे, रिया कोस्ट बेसिकली ड्युअल मीन आहे, पण रिया कोस्ट मुळे एस्च्युरीज सबमर्ज बनतात आणि मग या कॉन्व्हर्सली अफेक्ट सुद्धा करतात टू दिस पर्टिक्युलर केस. ठीक आहे, सो हायलँड बॅरियर इमर्ज वाला केस इथे नसतो आणि कोंकण हा जो कोस्ट आहे आपला हा रिया कोस्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 24चा क्वेश्चन आहे, रेनफॉल इज लेस ऑन द ईस्टर्न स्लोप्स ऑफ द सह्याद्री. बरोबर, सह्याद्री तुम्हाला माहिती आहे हा ऍक्ट ऍज ए ओरोग्राफिक बॅरियर. मग तिथे रेन शॅडो झोन बनणार आणि हाई रेनफॉल झोन सुद्धा तिथे बनणार आहे. सो रेनफॉल इज लेस ऑन द ईस्टर्न स्लोप आणि म्हणून याला रेन शॅडो झोन पण म्हणतात. ठीक आहे, हा बघा वेस्टर्न स्लोप आहे अरेबियन सी वाला आणि हा झाला ईस्टर्न स्लोप. सो येस, देन ईस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र रिसीव्ह सम रेन फ्रॉम दी नॉर्थ ईस्ट मॉन्सून. आता बघा पहिले की जेव्हा हे क्लाउड्स असतील, हे क्लाउड अरेबियन सी वरून येतील, मॉइश्चर जास्त असेल, मग काय करणार ते स्ट्राईक करतील वेस्टर्न घाटला सह्याद्रीला आणि इलिव्हेशन होईल आणि मग इथे काय करतील जास्त रेनफॉल म्हणजे ऑलमोस्ट 300-400 mm चा सेंटीमीटरचा रेनफॉल असतो आणि मग जेव्हा ते पुढे जातात क्रॉस करतात सह्याद्रीला तिथे त्यांच्याकडे मॉइश्चर कमी असतो आणि म्हणून इथे 70-80 सेंटीमीटरचा रेनफॉल होतो, तो लेस रेनफॉल. मग आता महाराष्ट्राचा हा जो पर्टिक्युलर केस आहे इथे तुम्ही बघणार. ठीक आहे, शेप परफेक्ट नसेल गाईज, पण मग इथे बघा इथे ईस्टर्न साइडला इथून पण रेनफॉल होतोय आणि ही जी नॉर्थ ईस्टर्न मॉन्सून ब्रांच आहे, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट मॉन्सून जी ब्रांच आहे जी जनरली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ऍक्टिव्हेट असते, तिथे तुम्हाला इथून सुद्धा रेनफॉल भेटतो. कधी बघा नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी मध्ये पण रेनफॉल असतो, तो याच ब्रांचमुळे असतो, नॉर्थ ईस्ट मॉन्सून. तर रेनफॉल डिक्रीजेस टुवर्ड्स द एक्स्ट्रीम ईस्ट ऑफ महाराष्ट्र. ऍक्च्युली असं नसतं. महाराष्ट्रामध्ये बघा इथे रेनफॉल आहे आपला ऑलमोस्ट 300-400 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, सह्याद्रीच्या पीक्सवर. इथे आहे मराठवाडा रिजन मध्ये 70-80 आणि ईस्टर्न साइडला आहे 100-110 सेंटीमीटर. म्हणजे सगळ्यात कमी आपल्याकडे मराठवाडा आणि त्या सेंट्रल पार्ट मध्ये आहे, ना की ईस्टर्न पार्ट मध्ये. म्हणून लक्षात ठेवा
की दिस स्टेटमेंट इज बेसिकली करेक्ट. ठीक आहे. सो याचा आन्सर बघा 1 येईल. 2 आर करेक्ट अँड 1 इज इनकरेक्ट. आता लक्षात ठेवा परत, फक्त रेनफॉल अमाऊंट मध्ये डिफरन्स आहे का, तर नाही. इव्हन नंबर ऑफ डेज ऑफ रेनफॉल सुद्धा व्हेरी करतात. कोकण रिजन मध्ये नंबर ऑफ डेज ऑफ रेनफॉल 70 to 80 डेज आहे, तेच मराठवाड्यामध्ये ते 35 to 40 डेज आहेत, आणि तेच विदर्भामध्ये ते 40 to 50 डेज आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल कम्पॅरेटिव्हली जास्त. पण विदर्भामध्ये लक्षात ठेवा की नॉर्थ ईस्ट मॉन्सून मध्ये सुद्धा रेनफॉल तिथे होतो. ठीक आहे. आय होप कळतंय तुम्हाला हा डिस्कशन. येस गाईज. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 23. द डेक्कन प्लेट्यू इज कंपोज्ड ऑफ बेसॉल्ट अँड ग्रेनाइट रॉक बिकॉज. का ग्रेनाइट आणि बेसॉल्ट रॉकने बनलाय? द रिझन बिंग, हे बघा हे इग्नियस रॉक्स आहेत. ठीक आहे. दिस आर अग्निजन्य खडक किंवा इग्नियस रॉक्स याला म्हणतो. सो मग इग्नियस रॉक्स जर का आहे तर मग हे इग्नियस रॉक्स कसे बनणार आहेत? व्होल्कॅनिक इरप्शन्सने, अर्थक्वेक रिजनमुळे. नाही, नियर टू द सी आहे म्हणून पण नाहीये, आणि हाय टेम्परेचर मध्ये पण नाहीये. हाय टेम्परेचर म्हणजे एवढा टेम्परेचर पाहिजे जेवढा व्होल्कॅनिक इरप्शन्स वर असेल, म्हणून आन्सर आहे ओनली बी. ठीक आहे. मराठीमध्ये पण आहे, तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आयलँड. मग कोणता याच्यापैकी आयलँड नाही आहे? ठीक आहे. मग आयलँड कोणता नाही आहे असं विचारतोय. मग आता सॅलसेट आयलँड आहे का? बिलकुल सगळे आयलँड आपण कोकण आणि कोकण कोस्ट रिजन वर आहेत. बघा हा कोकणचा रिलेटेड क्वेश्चन आहे. सो सॅलसेट, खांडेरी, उंदेरी, सालेर हा वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्रीचा माउंटेन पीक आहे. बरोबर. मग सालेर तर मला माहिती आहे की हा नाहीये, सेकंड हायेस्ट पीक आहे इनफॅक्ट. जर का मी डी जर का कट केलं तर बघा इथे सॉरी ओनली यांनी विचारलं काय, इज नॉट अन आयलँड. नॉट अन आयलँड म्हणजे मग इथे जर का आपण करेक्ट कनेक्ट केलं तर मग सी सुद्धा केव्स आहे. बरोबर. सो मग हा आयलँड बेसिकली तिथेच आहे ना. खांदेरी ही सुद्धा बेसिकली आयलँड आहे. सॅलसेट पण आहे. याचा आन्सर असेल. ठीक आहे. एक जरी तुम्हाला माहित असेल, बघा क्वेश्चन्स कसे आहेत, एक जरी माहित असेल तरी आन्सर याचा कनेक्ट होईल. पुढे अजून याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. आता पुढचा क्वेश्चन आहे दॅट इज ऑन हिल स्टेशन अँड डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, बट इझी क्वेश्चन आहे. जर तुम्ही विंटर मध्ये फिरायला गेलेत किंवा अजून कुठे फिरायला गेलेत तर लक्षात ठेवत जा, किंवा तुम्ही नाही गेले तर फ्रेंड फिरायला गेलाय किंवा अजून कोणी गेलं तर तिथून सुद्धा इन्फॉर्मेशन घेत जा, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहणार नाही. Do remember this, है ना. So try to learn those things from your own experience or from someone else experience. आणि जर असं केलं तर 100% तुम्हाला लक्षात राहील. मग आता बघा सातारामध्ये महाबळेश्वर आहे, कृष्णा पॉइंट ऑफ ओरिजिन. ठीक आहे. सो मग तो सातारा तिथे आहे. मग आता नंदुरबार मध्ये फेमस आहे. ठीक आहे. मी नव्हतो गेलो पण माझा फ्रेंड गेलाय, मला माहिती आहे, तोरणमाळ. ओके. त्याच्यानंतर पुणेमध्ये आतिक्या खंडाळा. येस, तो आहे, सॉन्ग बनलेलाच आहे. ठीक आहे. सो खंडाळा इथे, आणि पालघर जवाहर. ओके. सो ठाणे आणि पालघर राईट तिथे त्या रिजन मध्ये असणार. सो जर का हा पेअर तुम्ही मॅच केला तर बघा सातारा महाबळेश्वर 3, नंदुरबार 4. येस. देन पुणे 2 आणि हा. येस, आन्सर इज 4. राईट. आता बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील, लक्षात राहतील असा विचार करू नका. समटाइम्स यू हॅव टू रिमेंबर इट बाय someone else experience also. आणि हे क्वेश्चन असेच असतात. देन पुढचा बघा. आता हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट कॅटेगरीचा आहे. काय विचारतोय क्वेश्चन? विचारतोय फोर्स आणि त्यांचं लॅटिट्यूड. फोर्स आणि लॅटिट्यूड. आता बघा क्वेश्चन जो फ्रेमर आहे त्यांनी काय विचार केला इथे, कोण याचा आन्सर करू शकतो? असा इंडिव्हिज्युअल जो घोकंपट्टी करतोय पण त्याला तरी लॉजिक अप्लाय करणं येतं. ठीक आहे. फक्त जर का घोकंपट्टी करतोय ना, मेमरायझेशन करतो आणि लॉजिक कळत नसेल तर मग हा इंडिव्हिज्युअल हा आन्सर करणार नाही. कसं? आता बघा. आता इज इट रिअली पॉसिबल की तुम्ही प्रत्येक फोर्सचा आहे ना, प्रत्येक फोर्सचा लॅटिट्यूड लक्षात ठेवू शकता? हाऊ मेनी फोर्स आर देअर? शिवरायांनी बघा किती फोर्स बांधलेत, मग सगळे फोर्सचे लॅटिट्यूड लक्षात ठेवणं पॉसिबल आहेत का आपल्याला? सिम्स नॉट ए पॉसिबिलिटी. ठीक आहे. मग आता काय करणार आपण त्याला लॉजिकली रीड करणार. कसं की मग आता आपण पहिले या फोर्स हे कुठे कुठे आहेत ते बघायचे, आणि मग त्याच्याशी कनेक्टेड तो डिस्ट्रिक्ट किंवा रिजन कुठे येतो आणि त्याला लॅटिट्यूड अकॉर्डिंगली कनेक्ट करायचं. आता बघा मला काय माहितीये, प्रतापगड तुम्हाला हा सातारामध्ये सापडेल, दौलताबाद हा संभाजीनगर मध्ये आहे, छत्रपती संभाजी. नळदुर्ग हा तुम्हाला धाराशिव मध्ये आहे. ठीक आहे, धाराशिव. आणि यशवंतगड हा तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये आहे. ठीक आहे, सिंधुदुर्ग. सो मग जर का आता मला इथून जर का कळालं गाईज, आणि मी जर का याला मॅपवर लोकेट करायचं ट्राय केलंय, तर इट गिव्स मी व्हॉट सॉर्ट ऑफ आयडिया दॅट
की यार दौलताबाद हा टॉपला येतोय आणि यशवंतगड हा साऊथला येतोय एक्स्ट्रीम, कारण साताराचा इथे कुठेतरी येईल आणि धाराशिव हा इथे कुठेतरी येईल, बरोबर राईट, असे लोकेशन. मग जर का मला फक्त हे दोन जरी लोकेशन कळाले तरी मी याचा आन्सर करू शकतो. बट मग आता परत सांगतो, लॉजिक तुम्हाला इथं माहित असतं मस्ट आहे. ठीक आहे, मग आता मी काय करणार बघा, हा इक्वेटरच्या जवळपास पार्टचा पार्ट आहे, कारण आपण ट्रॉपिकल कंट्री म्हणजे इक्वेटर खाली असणार. मग सगळ्यात जो छोटा लॅटिट्यूड असेल तो यशवंतगडचा असला पाहिजे, मी लॉजिकली सांगतो, आणि सगळ्यात जो मोठा लॅटिट्यूड असेल तो दौलताबादचा असेल असं मी लॉजिकली सांगू शकतो. मग बघा आता कसं, यशवंतगड सगळ्यात छोटा लॅटिट्यूड कोणता येतोय 15 डिग्री, मग डीचं काय असलं पाहिजे 1, फाईन. मग दौलताबादचं सगळ्यात जास्त हेवी असलं पाहिजे 2, मग दौलताबादचं बघा लॉजिकली सुद्धा यू कॅन ऍब्सोल्युटली कम टू आन्सर. ठीक आहे, तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हे खरंच कळतंय का, आणि याचा आन्सर प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी एक्सपेक्ट करतोय की तुम्ही कमेंट मध्ये देणार आहात. ठीक आहे, सो मग प्रतापगड 17 आणि नलदुर्ग हा अ बिट डिफरंट यू विल फाइंड, है ना, छोटासा फरक आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही, पण हा क्वेश्चन लॉजिकलीच अटेम्प्ट करता येईल. ठीक आहे, मग सांगा आता तुम्हाला कळालाय का, आणि असेच आन्सर है ना व्हिडिओज मध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. कमेंट मध्ये सांगा गाईज, व्हिडिओ खरंच कळतोय का, अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे का, अजून कसे क्वेश्चन घ्यायचे ते सुद्धा. ओके, मग आता पुढचं, गाविलगड हिल्स आर लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, की गाविलगड हा कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये लोकेटेड आहे. मग आता गाविलगड तुम्हाला माहिती बघा, इथे हा झाला मेन सह्याद्री है ना, राईट. मग इथे अजंता सातमाला रेंज आहे, इथे हरिश्चंद्र बालाघाट रेंज आहे, आणि इथे आहे महादेव रेंज, महादेव डोंगर ज्याला म्हणतो. गाविलगड कुठे आहे बघा, गाविलगड हा इथे येतोय है ना, गाविलगड ही रेंज इथे येते. आय गेस तुम्हाला दिसत असेल, नसेल जरी दिसत तरी तुम्हाला इथे आहे हे माहिती पाहिजे. ठीक आहे, मग ठाणेमध्ये आहे का, बिलकुल नाही. अमरावतीमध्ये आहे का, अमरावतीमध्ये असू शकतात. कोल्हापूरमध्ये आहे का, कोल्हापूर इथे नो. बीड मध्ये आहे का, बीड इथे, बीड मध्ये पण नाहीये. मग आन्सर काय येतो, ओनली अमरावती, म्हणून याचा आन्सर आहे बघा. फक्त थोडं जरी माहित असेल ना, तुम्हाला क्वेश्चन्स असे विचारलेलेच नाहीये की ते फार डिफिकल्ट आहे. फक्त तुम्हाला लॉजिक जर का असेल आणि बेसिक इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही आन्सर 100% करू शकता. ठीक आहे, सो मग आता माउंटेन रेंजेस बघा, हा सह्याद्री आपला. ठीक आहे, अजंता सातमाला रेंज इथे चालली आहे, ब्रांचेस महादेव, ठीक आहे, बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट रेंज इथे चालली आहे. ठीक आहे, आणि महादेव रेंज सोलापूर हा आणि सांगली वगैरे तो रेंज आहे तो तिथे चालला, इथे आहे आपल्या गाविलगड. ठीक आहे, देन भामरागड हिल्स आहे कुठे, विदर्भामध्ये, भंडारा आणि तारी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा आपला 23चा क्वेश्चन आहे. ए ब्रांच ऑफ सह्याद्री माउंटेन रेंज लीड्स टू सोलापूर डिस्ट्रिक्ट विच इज नोन एज. नाव डोंट यू थिंक यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन गाईज. ऍब्सोल्युटली तुमच्याकडे मॅप आहे, हा मॅप लक्षात ठेवा. एनसीईआरटी मध्ये मॅप दिलेला आहे किंवा रेफरन्स बुक्स मध्ये सुद्धा तुम्हाला हा मॅप सापडेल. ठीक आहे, मराठीसाठी बघा एनसीईआरटी चांगले सोर्स आहे, किंवा सौदी सरांची बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, इंग्लिश मध्ये जेव्हा प्रश्न येतो तेव्हा इंग्लिश मध्ये एनसीईआरटी पहिले तर रीड करा. ठीक आहे, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट टू एनसीईआरटी तुम्ही काय करणार, तुम्ही मग मुंबई युनिव्हर्सिटीचा सेकंड इयर बीए कोर्सचा डॉक्युमेंट अवेलेबल आहे महाराष्ट्र जॉग्राफीवर, तो घेऊ शकता. प्लस मी तुम्हाला व्हेरियस टॉपिक्सवर पीपीटी बनवलेल्या आहेत, त्या पीपीटी मी त्या व्हिडिओच्या एंड मध्ये ऍड करतोय. ठीक आहे, किंवा तुम्ही मला कनेक्ट करा, मी तुम्हाला पीपीटी सुद्धा अवेलेबल करून दिली. ठीक आहे, राईट. मग मी माझ्या युट्यूब चॅनलवर हे सगळे पीपीटीज आणि व्हिडिओ एक्सप्लेन केलेले आहेत, ते सुद्धा बघा. इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे, दॅट इज जनरली इंग्लिश आणि मराठी असा आपला हा जो कॉम्बिनेशन आहे तो मी तसाच कंटिन्यू ठेवलेला आहे. ठीक आहे, सो अजून काही नीड असेल तर 100% मला कळवा. आय विल ग्लॅड टू हेल्प यू आउट दॅट. तर मग ही कोणती रेंज आहे, ही आहे महादेव रेंज. ठीक आहे, सो अजंता सातमाळा इथे बघा, सोलापूर इथे, हा आहे हरिश्चंद्र बालाघाट, आणि इथे आहे महादेव रेंज. ओके, सो आन्सर दिस. देन द पार्ट ऑफ महाराष्ट्र इज जिओलॉजिकली व्हेरी स्ट्रॉंग. का, कारण आपल्याकडे अर्थक्वेक जनरली येत नाही, सेस्मिक झोन जनरली येत नाही. येतात, कोयना डॅम अर्थक्वेक आलाय, लातूरमध्ये पण अर्थक्वेक आलाय, पण मग हे इव्हेंट्स कम्पॅरेटिव्हली वीक आहे, कमी आहे. का, कारण आपण हा स्ट्रॉंग, जिओलॉजिकली स्ट्रॉंग ज्याला म्हणतो आपण, एक गोष्ट असते क्रेटॉन है ना, तर क्रेटॉनिक मासेस हा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग म्हणलाय. प्लस इथे व्होल्कॅनिक इरप्शन झालेला आहे, राईट. आणि व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये काय झालंय,
की तो पार्ट अजून जास्त स्ट्रॉंग बनलाय. ठीक आहे. मग आता क्वेश्चन काय विचारतोय की असं का आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक्सप्लेन सांगितलंय. दिस टेरेन इज मेड अप ऑफ डिफरंट रॉक्स. मग त्याच्यामुळे होऊ शकतं का सेडिमेंटरी रॉक असेल तर मग तो फार वीक होईल. Then metamorphic rocks are found in abundance in this terrain. That seems a possibility. Metamorphic rocks strong असतात. ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग igneous rocks असतात. ठीक आहे. Then this terrain is made up of ancient rock. Yes, ancient म्हणजे यांना जनरली लँग्वेज मध्ये म्हणतात आर्कियन रॉक्स. ठीक आहे. आर्कियन रॉक. आणि हे जे आर्कियन रॉक्स आहेत हे आर्कियन रॉक्स सिम्पली फार स्ट्रॉंग असतात कारण ते लीड करतात क्रेटॉनिक मासेसला. मग धारवाड क्रेटॉन जो साऊथ महाराष्ट्रामध्ये कनेक्ट करतोय, धारवाड क्रेटॉन आहे किंवा बस्तर क्रेटॉन आहे किंवा सिंगभूम क्रेटॉन आहे किंवा विंध्यान क्रेटॉन आहे किंवा अरावली क्रेटॉन आहे. यू विल फाइंड हे सगळे क्रेटॉनिक मासेस मग या पर्टिक्युलर इंडियाला आणि महाराष्ट्राला सुद्धा क्रेटॉनिक मासेस स्ट्रॉंग बनवत आहे. हाच क्वेश्चनचा इंटेन्शन आहे. मला कोणते कोणते क्रेटॉनिक मासेस याचा मॅप तुम्ही ड्रॉ करा आणि सेंड करा. ओके गाईज, कमेंट मध्ये पण सांगा कळतंय का हे सगळ्या गोष्टी. देन इन दी नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रिम्स आहे 23 चा. इन द फिजिकल मॅप ऑफ इंडिया महाराष्ट्र प्लेट्यू इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग कलर्स. मग कोणत्या कलरने हा मॅप किंवा महाराष्ट्र प्लेट्यूचा रिजन रिप्रेझेंट होतो. बघा इथे जर का तुम्ही बघा काय असतं ना, तुम्ही ऍटलस तुमच्या सगळ्यांकडे असेल बरोबर. पण आपण काय करतो ना, आपण फार ब्लाइंड गोष्टी करतो. कसं की जेवढं आपल्याला दिसतंय बस तेवढं स्टडी करतो, जेवढं सांगितलंय तेवढंच करतो. द रेस्ट इज व्हॉट ऑल वी जस्ट ऍज इट इज लेफ्ट. बट काय असतं ना की यू नीड टू बी ओपन आयड, यू नीड टू बी ऑब्झर्वंट ऑलवेज. कधीही उघड्या डोळ्यांनी गोष्टी बघत जा, कधीही गोष्टीला क्वेश्चन करत जा आणि त्याच्यातून काहीतरी शिकत जा. आता इथे काय असणार गाईज बघा की प्रत्येक जर का तुम्ही जर ऍटलस प्रॉपर बघितला, मॅप बघितला तर तिथे कलर कोडेड असतात. ठीक आहे. कलर कोड्स असतात. आता कलर कोड्स काय असतात की प्रत्येक डेप्थला काहीतरी वेगळा कलर कोड इथे युज केलेला असतो है ना. कलर कोड म्हणजे काय, जर एवढी डेप्थ असेल तर एवढा, एवढी डेप्थ असेल तर हा कलर असेल किंवा मग या डेप्थ असेल तर असा कलर याचा युज केलेला असेल. जस्ट जनरली आता बघा इथे हिमालय, इथे ब्राऊन कलर दिसतोय तुम्हाला बरोबर राईट. तुम्हाला मग त्याच्यानंतर जिथे प्लेन रिजन आहे बघा, हा प्लेन रिजन आहे, ग्रीन कलर दिसतोय राईट. मग जिथे प्लेटिव वाला पार्ट येतोय इथे तुम्हाला येलोइश कलर दिसत असेल है ना. मग हे कलर रिप्रेझेंट करतात की तिथे किती इलिव्हेशन असेल इन जनरल. मग आजच ऍटलास ओपन करून बघा आणि बघा तिथे कलर कोड युज केलेले आहेत. तर मला कमेंट मध्ये सांगा कोणता कलर हा कोणत्या केस साठी युज होतो. ब्ल्यू कलर पण युज होतो आणि त्याचे पण वेगळे शेड्स असतात ते युज होतात. मला कमेंट मध्ये सांगा कशासाठी युज केला जातो. ठीक आहे. याचा आन्सर आहे. आता हा क्वेश्चन विचारतोय महाराष्ट्र प्लेट्यू इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग कलर. बघा कोणता दिसतोय तुम्हाला, इट शुड बी येलो. देन मग आता जर का क्वेश्चन विचारला असता वेस्टर्न घाट शोन बाय विच कलर, मग आन्सर असलं ब्राऊन. हिमालय शोन बाय विच कलर, ब्राऊन. येस. आणि वेस्टर्न कोस्टल प्लेन किंवा दिस वन कोंकण प्लेन कोणत्या कलरने आहे तर ग्रीन कलर. कळतंय तुम्हाला. येस है ना. सो मग जर कळालं असेल तर कमेंट मध्ये थम्स करा. येस, थम्स अप करा. येस की कळतात म्हणून गोष्टी. देन आता बघा, आता इथे गाईज पुढचा क्वेश्चन जे 3-4 सेट्स ऑफ क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला फक्त एका ट्रिकवर इथे आन्सर करता येतील. दॅट इज फॉर शुअर है ना. एका ट्रिकवर तुम्हाला आय कॅन हेल्प यू की तुम्ही याला 100% आन्सर करू शकता. बघा कसं. आता ऍक्च्युली जेव्हा तुम्ही महाराष्ट्र माउंटेन प्लेट्यू आणि रिव्हर्स हे तुम्ही बघता, देर यू विल फाइंड की माउंटेन act as a water divide है ना. माउंटेन ऍक्ट ऍज ए डिवायडर और बेसिन डिवाइड मोर अप्रोप्रिएटली. काय करतोय गोदावरीचा बेसिन 2 माउंटेन मुळे तो तेवढाच रेस्ट्रिक्ट झाला. जर का समजा ते माउंटेन नसले असते तो अजून स्प्रेड झाला असता. ठीक आहे. भीमाचा बेसिन सुद्धा असाच रेस्ट्रिक्ट झालाय किंवा तापीचा बेसिन सुद्धा असाच रेस्ट्रिक्ट झालाय की जिथे 2 माउंटेन त्याच्या सराउंडिंगला आले त्याच्यामुळे तो एक्सपॅन्ड करता आला नाही. अदरवाइज इट वुड हॅव रादर मच एक्सपॅन्ड. ठीक आहे. आता बघा मग आता इथे काही ट्रिक आहे. कसा, सातपुरा जो माउंटेन रेंज आहे त्याच्यामध्ये आणि अजंता रेंज मध्ये तुम्हाला तापी रिव्हर भेटते. इथे आहे नर्मदा रिव्हर. ठीक आहे. इथे आहे नर्मदा रिव्हर. त्याच्यानंतर अजंता आणि हरिश्चंद्र बालाघाट इथे तुम्हाला गोदावरीचा बेसिन सापडतो किंवा रिव्हर भेटते. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव याच्यामध्ये भीमा आहे आणि महादेव आणि नेक्स्ट जो रेंज असेल आपला तिथे तुम्हाला कृष्णा रिव्हर बघायला भेटते. ठीक आहे. आता बघा असा हा सिक्वेन्स आहे ऑफ रिव्हर अँड माउंटेन. आता मी तुम्हाला इथे काही ट्रिक सांगतोय ती तुम्ही लक्षात ठेवा.
न सा ता सा गो ह भीम क्रू. ठीक आहे. What see, this is what simply trick again given by again sir. ठीक आहे. आम्हाला जे सर शिकवले त्यांनी आम्हाला ट्रिक दिली होती आणि मला अजून पण याद आहे. ठीक लक्षात आहे. ठीक आहे. सो न सा त सा गो ह भीम क्रू. काय ट्रिक आहे की बघा इथे न स्टँड फॉर नर्मदा. ठीक आहे. सा फॉर सातपुडा, ता फॉर तापी, सा फॉर सातमाळा अजंठा सातमाळा. ठीक आहे. गो फॉर गोदावरी, ह फॉर हरिश्चंद्र, भी फॉर भीमा, म फॉर महादेव अँड प्रू फॉर कृष्णा. ठीक आहे. प्रू फॉर कृष्णा. न सा त सा गो ह भीम क्रू. दिस ट्रिक इज सिम्पली फॉर द पर्पज की तुम्हाला हे जे माउंटेन आणि रिव्हर यांचं जे अल्ट्रेशन आहे ते तुम्हाला तिथे लक्षात ठेवता येईल. लक्षात येईल गाईज शुअर. हे बघा इथे पण तसंच आहे ना. सातपुडा तापी, अजंता सातमाळा गोदावरी है ना, बालाघाट दिसून. आता हा जर का तुम्ही हा ट्रिक किंवा हा मॅप जरी लक्षात ठेवला इमेज, तरी मी सांगतो पुढचे तुमचे एमपीएससी मध्ये जे क्वेश्चन विचारले ते तुम्ही 100% आन्सर करू शकता. बघा आता काय क्वेश्चन विचारलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट स्टेटमेंट्स. ठीक आहे. प्रिलिम्स 23 चा आहे. In order from north, the major hill ranges on the plateau and the river basins to the south are as follows. Fine, are as follows. काय तापी पूर्णा बेसिन म्हणजे तापी बेसिन. ठीक आहे. पूर्णा इज अ ट्रिब्युटरी ऑफ तापी. आपण रिव्हर सिस्टीमचा पण पीवायक्यू घेणार आहोत. ठीक आहे. टू द साउथ ऑफ सतपुडा माउंटेन रेंज. ठीक आहे. मग आता काय म्हणतोय आहे का तापी पूर्णा हा सतपुडा माउंटेन रेंजच्या साऊथला आहे का. साऊथलाच आहे. बरोबर. फाईन. देन गोदावरी व्हॅली टू दी साउथ ऑफ सातमाळा अजंठा रेंज आहे का. न सा ता सा गो ह म्हणजे सातमाळाच्या अजंठा सातमाळाच्या साऊथला आहे. अँड येस दॅट इज इक्वली करेक्ट. हरिश्चंद्र बालाघाट हिल्स अँड भीमा रिव्हर बेसिन टू इट्स. ठीक आहे. सो मग आता काय म्हणतोय हा हरिश्चंद्र बालाघाट है ना, हा जो रेंज आहे तो भीमाच्या साऊथला आहे किंवा त्याच्या फर्दर साऊथला आहे. ठीक आहे. आणि शंभू महादेव किंवा महादेव. ठीक आहे. and Krishna river basin to its south further. बिलकुल है ना. गो ह भीम क्रू. येस. मग इट मीन्स शंभू महादेव आणि मग कृष्णा. मग सगळे स्टेटमेंट बघा करेक्ट आहे. आन्सर याचा येतो ऑल ऑफ दी अबव. येते का ते ट्रिक लावून याचा आन्सर करता येईल का बघा. तुम्ही मराठीमध्ये आन्सर करा व्हॉट एव्हर यू फील. राईट. ही ट्रिक तुम्हाला एव्हरग्रीन ट्रिक आहे. लक्षात राहील है ना. मी आज पण युज करतोय है ना. अँड दॅट ऍब्सोल्युटली विल हेल्प यू आउट हियर. पुढचा क्वेश्चन बघा काय. सह्याद्री रेंज इज नॉट स्ट्रेट. अगेन क्वेश्चन येतील त्याच्यावर. बट ऍट मेनी प्लेसेस इट इज कर्व्ड. ठीक आहे. हा प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे. परत बघा किती क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्या महाराष्ट्र फिजिओग्राफी व प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये. खूप क्वेश्चन विचारले म्हणून मी सेपरेट पीवायक्यूज घेतोय महाराष्ट्राचे. ती सह्याद्री रेंज इज कर्व्ड ऍट मेनी प्लेसेस बिकॉज. का तुम्हाला माहिती कर्व्ड का आहे. कारण या ज्या रिव्हर्स फ्लो करतायत ना सह्याद्रीवरून त्यांनी काय केलं याचं हेडवर्ड इरोजन है ना किंवा याला याचा जो अप्पर भाग आहे त्याला इरोड केलंय आणि त्याच्यामुळे काय झालंय हा जो पार्ट आहे हा इरेग्युलर शेप्ड झालाय. येस. इफ यू कॅन एबल टू इमॅजिन कर्व्ड म्हणजे असा की हा इरेग्युलर शेप होतोय. का होतोय कारण त्या नद्यांचा जो इथे गोदावरी कृष्णा कावेरी चालली भीमा. ठीक आहे. सॉरी कावेरी सुद्धा सह्याद्री जर असेल तर. आणि इथे चालल्या वैतरणा पातालगंगा पातालगंगा उल्हास आहे. ठीक आहे. भरपूर रिव्हर्स आहे वशिष्ठी वगैरे. सो मग या ज्या रिव्हर्स यांनी काय केलं याचं हेडवर्ड इरोजन केलं. ठीक आहे. मग हेडवर्ड इरोजनमुळे काय झालंय की हा जो वेस्टर्न घाटचा पीक आहे हा कर्व होत चाललाय. and that is where at many places because of the headward erosion of the Konkan river originating in the सह्याद्री म्हणून हा कर्व झालाय. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर ना ऍक्च्युली एच आहे. पहिलाच ऑप्शन आहे. पण बाकी हे जे प्लेसेस आहेत ते करेक्ट वाटू शकतात. पण लॅटरल इरोजन हेडवर्ड इरोजन. लॅटरल इरोजन म्हणजे काय. रिव्हर जेव्हा सरफेसला हॉरिझॉन्टली इरोड करते त्याला लॅटरल इरोजन म्हणतात. ठीक आहे. हॉरिझॉन्टल इरोजन असतो. आणि मग कर्व्ड ऍट मेनी प्लेस बिकॉज ऑफ द डाऊनवर्ड इरोजन. डाऊनवर्ड इरोजन म्हणजे काय. जर रिव्हर अशी व्ही शेप्ड व्हॅली बनत असेल डाऊनवर्ड जास्त डेप्थ वाईज करत असेल त्याला डाऊनवर्ड म्हणतो. हे युथफुल स्टेज मध्ये जनरली रिव्हर करत असते. याचा आन्सर ऍक्च्युली ए. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन मेन्सचा क्वेश्चन आहे आणि काय म्हणतोय विच ऑफ द फॉलोइंग हॉट वॉटर स्प्रिंग
इज नॉट लोकेटेड इन जळगाव डिस्ट्रिक्ट. आता थोडा फॅक्च्युअल आहे, जळगावचे जे लोक आहेत त्यांनी आन्सर करा. काय याचा आन्सर आहे लवकर सांगा. जळगाव कशाला, सगळ्यांनीच मी सांगतो आन्सर करा. कमेंटमध्ये सांगा मला कुठे काय आन्सर येईल याचं. नाव बघा आता तीन जे दिसत आहेत, उपनदेव, उणपदेव सॉरी, चांगदेव आणि आडावड. ठीक आहे, हे सगळे जे आहेत हे जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत. ठीक आहे, आणि साव, ठीक आहे, साव जो आहे तो आहे रायगड डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सो रायगडचा पार्ट आहे म्हणून दॅट इज नॉट ए करेक्ट आन्सर इज. ठीक आहे, आता थोडा फॅक्ट आहे लक्षात ठेवणं मस्ट आहे. ओके, देन The natural division is found between Arabian Sea and सह्याद्री माउंटेन्स. ठीक आहे, मग काय आहे, मग सह्याद्री माउंटेन आणि अरेबियन सी मध्ये काय आहे मध्ये, मग तो आपला कोंकणचा पार्ट आहे ना. येस राईट, कोंकण. दिस इज व्हॉट सह्याद्री, दिस इज व्हॉट अरेबियन सी. सॉरी, सो इन बिटवीन देअर लाय फॉर 40 to 50 किलोमीटर ज्याची विड्थ आहे तो आहे आपला कोंकण कोस्ट. महाराष्ट्र प्लेटू आहे का, नो. वेस्टर्न घाट आहे का, नो. सतपुडा माउंटेन आहे का, नो. दॅट इज कोंकण कोस्ट. किती इझी क्वेश्चन आहे बघा, कुठे कधी विचारलाय, मेन्सचा क्वेश्चन आहे गाइस 2023. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. जो कीवर्ड असतो त्याला हायलाइट करत जा, कारण हे असं करणं दॅट इज व्हेरी मच हेल्पफुल. इनकरेक्ट आन्सर नाही येणार. वेव्स, सी वेव्स, ठीक आहे, लाटा, स्लो डाऊन इफ द सी बेड इज शॅलो. आता मी तुम्हाला इथे एक सांगतो गोष्ट काही बघा, दोन टाईपचे कोस्ट आहे. समजा हा एक कोस्ट आहे आणि एक कोस्ट आहे असा. ठीक आहे, राईट. आता काय होणार बघा, एक लक्षात ठेवा, वेव्ह जेवढी जास्त त्याला डेप्थ अवेलेबल होईल, जेवढी जास्त डेप्थ अवेलेबल होईल, वेव्ह अजून जास्त डीप होईल आणि त्याची स्पीड वाढेल. ठीक आहे, अजून जास्त त्याची स्पीड वाढेल. बट जसं यू विल फाइंड वेव्हला डेप्थ कमी होत जाईल ना, कोस्टवर आल्यावर डेप्थ कमी होते, मग आता वेव्हची हाईट तर वाढेल पण याची स्पीड कमी होत जाईल ना, आणि त्याची डेप्थ सुद्धा कमी होईल. ठीक आहे, मग आता हाच प्रिन्सिपल आहे सुनामीसाठी अप्लिकेबल. सुनामी बघा जेवढी ओपन सीवर असते, ठीक आहे, तेवढी जास्त अजून जास्त डिझास्टर्स एनर्जी अक्वायर करत जाते. पण जसं ती कोस्टवर येते, आता इथे तिला डेप्थ भेटत नाही ना, म्हणजे ती डेप्थ भेटत नाही, वेव्हलेंथ वाढत जाते, मग इथे डेप्थ भेटत नाही म्हणून ती इथे स्ट्राईक करते आणि मग तिची हाईट फार जास्त वाढते आणि ती कोलॅप्स करते. ठीक आहे, सो दॅट इज हाऊ इट युजली वर्क्स. आता बघा, नाव waves slow down if the sea bed is shallow along the, काय वाटतं तुम्हाला, स्लो होते का? येस, दॅट गेट स्लो डाऊन. waves slow down if the sea bed is deep along the coast, right? डीप जर का असेल तर स्लो नाही होणार, दॅट रॅदर अगेन गेटिंग फास्टर. and if sea bed is shallow along the coast the speed of the waves increases. हे सुद्धा इनकरेक्ट आहे, याचा आन्सर आहे बघा, जेव्हाही डीप असेल, लक्षात ठेवा, इथे तुम्हाला एक क्लू सांगतो सिंपली, डीप असेल तर स्पीड वाढेल. ठीक आहे, आणि शॅलो म्हणजे काय, जो उथळ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इथे स्पीड तिची कमी होऊन जाईल. हा, पण डॅमेज जास्त होईल. डॅमेज कुठे जास्त होईल, इथे, राईट, इथे जास्त असेल. इथे डॅमेज व्हायचा जनरली केस येत नाही, पण तिथून ऍक्च्युअली डॅमेज तिथूनच होतो. ठीक आहे, सो आय होप हा स्टेटमेंट, हा क्वेश्चन तुम्हाला कळाला. पुढचा बघा, मेन प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे 23 अगेन. The local rock used to construct houses in rural areas of Deccan Plateau of Maharashtra is कशापासून बनलाय? सिंपल क्वेश्चन आहे. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा, प्रिलिम्सचा क्वेश्चन विचारला, तुम्हाला नाही आन्सर करता येणार का? 100% सांगा मला कमेंट मध्ये काय आन्सर याचं. लॅटराइट रॉकने आहे का? महाराष्ट्र प्लेटूवर लॅटराइट रॉक सॉइल सापडते का तुम्हाला? नो. मार्बल रॉक आहे का? मार्बल राइनस्टोन? नो, कारण इग्नियस रॉक आहे तिथे. ग्रेनाइट आहे का? ग्रेनाइट नाही, कारण तो डीप आहे. मग बेस्ट कोणता आहे? बेसॉल्ट, कारण बेसॉल्ट रॉक पासूनच तो बनलेला आहे. ठीक आहे, दॅट इज हाऊ दिस इज आन्सर इज 4. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. देन डॅश इज अ मेजर वॉटर डिवायडर ऑफ रिव्हर्स फ्लोइंग इन टू द अरेबियन सी अँड बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे, अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल मध्ये कोणता मेजर वॉटर डिवाइड जो महाराष्ट्रामध्ये एक वॉटर डिवाइड म्हणजे कसा वाईट बघा. वॉटर डिवाइड म्हणजे काय, तो काय करतोय, एका साइडला एका डिरेक्शन मध्ये रिव्हर ओरिजिन करतोय आणि अनादर साइडला दुसऱ्या डिरेक्शन मध्ये रिव्हर काय करताय, ओरिजिनेट होत आहे ना. सो दे आर सिम्पली, इथे बघा हा झाला वेस्टर्न घाट्स है ना. वेस्टर्न घाट्स इज सिम्पली ए वॉटर डिवाइड. आता इथे ऑप्शन जे दिसत आहेत तुम्हाला,
हे ऑप्शन खूप एक्सटेंटवर व्हॅलिड ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, बघा आता कसं, जर मी भारताचा वॉटर डिवाइड मॅप ड्रॉ केला, वॉटर डिवाइड करतो, रोड डिवायडर बघितलं, रोड डिवायडर बघा एका डिरेक्शन मध्ये जाते आणि दुसऱ्या डिरेक्शन मध्ये असेल, तसं रस्तो वॉटर डिवाइड, तो एका डिरेक्शन मध्ये इथे रिव्हर देणार, दुसऱ्या डिरेक्शन मध्ये इथून देणार, राईट, दॅट इज वॉटर डिवाइड. आता जर का मी इंडियाचा वॉटर डिवाइड मॅप ड्रॉ केला तर बघा हा कसा येईल, असं. दिस इज हाऊ समहाऊ इट लुक लाइक. मग इथे वेस्टर्न घाट हा वॉटर डिवाइड आहे, इथे सातपुडा है ना हा वॉटर डिवाइड आहे, इथे अरावलीज हा वॉटर डिवाइड आहे. ठीक आहे, अरावलीज इथे आहे हिमालयात, इथे तो तिबेटमध्ये रिव्हर देतो आणि इथे गंगा, ब्रह्मपुत्रा, इंडस आणि बाकी ट्रिब्युटरी हा रिव्हर सिस्टम देतो. ठीक आहे, सो आपल्याकडे हिमालय सुद्धा वॉटर डिवाइड, निलगिरी माउंटेन सुद्धा वॉटर डिवाइड आहे जर का तो केरळाचा पार्ट असेल. तर वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट हा वॉटर डिवाइड नाहीये, लक्षात ठेवा, तो सिग्निफिकंट नाही, कारण वेस्ट मध्ये कोणती रिव्हर तिथे येत नाही. ईस्टर्न घाट, आता तुम्ही म्हणणार सर ईस्टर्न घाट का नाही, ईस्टर्न घाट इथे रिव्हर देतो, पण इथे रिव्हर देतो का, नो, देर इज नो रिव्हर दॅट कम्स फ्रॉम ईस्टर्न घाट अँड ड्रेन्स इन दी अरेबियन सी. मग असं नाहीये, तर मग आन्सर काय येणार, दिस वन. ओके, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. मग पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट, करेक्ट sequence of mountain ranges from Sahyadri on the Maharashtra plateau from the north to south. ठीक आहे, मग आता विचारतोय की हे जे माउंटेन रेंजेस यांचा सिक्वेन्स काय, परत तोच नसा तसा गोवा भीमक्रू, फाईन, राईट. मग तुम्हाला जर का सिक्वेन्स बघायचा आहे तर सिंपल आहे, बघा हरिश्चंद्र बालाघाट पहिले का अजंता सातमाला पहिले आहे, अजंता सातमाला. बघा तसंच बघा, सातपुडा आहे, गाविलगड रेंज आहे, अजंता सातमाला आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, महादेव रेंज आहे. ठीक आहे, मग आता इथे बघा काय येणार, अजंता, ऍक्च्युअली थोडा डाऊटफुल क्वेश्चन आहे बट तरी बघूयात, सातमाळा अजंता हरिश्चंद्र बालाघाट किंवा अजंता सातमाळा बालाघाट हरिश्चंद्र. ठीक आहे, आता इथे काय केलं ना, थोडासा डाऊटफुल क्वेश्चन, याचा आन्सर बेसिकली असं दिलेलं असणार. ठीक आहे, पण 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 हा जो क्वेश्चन आहे थोडासा इथे ना ऍक्च्युली आन्सर की मध्ये कन्फ्युजन आहे गाइस. ठीक आहे, का, कारण अजंता आणि सातमाला हे दोन्ही तुम्ही असं नाही करू शकत, कारण आपण सेम कन्सिडर करतो म्हणून, पण अपडेट सातमाळा वरती आहे, अजंता खाली आहे, पण तरी सुद्धा याचा आन्सर मग असं असणार, दॅट इज फॉर. ठीक आहे, बघून घ्या वाटल्यास एकदा पुढचा. आता पुढचा आहे क्वेश्चन बघा, परत तो जो आपण वॉटरफॉल किंवा सॉरी स्प्रिंग बघितले होते, हॉट वॉटर स्प्रिंग, त्याच्यावर हा क्वेश्चन विचार. बघा काय, हॉट वॉटर स्प्रिंग आणि लोकेशन कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, फॉरेस्ट मेन्सचा क्वेश्चन आहे हा विचारलेला. साव कुठे बघितला आता आपण, रायगड, बरोबर, साव हा रायगड मध्ये, सालारबंदी हा अमरावती, सातीवाली सॉरी ठीक आहे, एकदा उपनदेव जळगाव आहे. ठीक आहे, साव हा रायगड मध्ये आहे. मग सालारबंदी, आता जर का मी हात जर का कन्फ्युज केला, सातीवली मला वाटतं पालघर मध्ये, तरी एकदा कन्फर्म करतो, A3. ठीक आहे, A3 इथूनच बघा आपला आन्सर आलाय, दॅट शुड बी दिस 4. ठीक आहे, उपनदेव 1, येस दॅट इज करेक्ट. देन सालारबंदी हा अमरावती, बरोबर, आणि सातीवाली हा पालघर. मग आन्सर आहे याचं, येस गाईज, गेटिंग इट. ठीक आहे, सिंपल आहे, जर एकही माहित असेल तरी तुमचा आन्सर येईल, आणि तो एकही कुठून, तो पीवायक्यू मधून जरी घेतलं दॅट इज फेअर इनफ, तुम्ही आन्सर याचा करू शकता. ठीक आहे, मग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये महाराष्ट्रातले हॉट स्प्रिंग्स आणि त्यांच्या डिस्ट्रिक्ट यांचा एक लिस्ट सेंड करा, सगळ्यांना त्याची हेल्प होईल. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय, विच डिस्ट्रिक्ट इज लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट in terms of geographical area in औरंगाबाद administrative division. आता छत्रपती संभाजीनगर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन. ठीक आहे, 22 चा. मग आता तुम्हाला माहित पाहिजे, पहिला तर संभाजीनगर किंवा औरंगाबाद हा जो डिव्हिजन आहे हा सगळ्यात हायएस्ट नंबर ऑफ डिस्ट्रिक्टचा डिव्हिजन आहे, 8 डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो डिस्ट्रिक्ट आहे तो आहे बीड. ठीक आहे, हा छत्रपती संभाजीनगर हा सगळ्यात मोठा डिस्ट्रिक्ट नाहीये, बीड हा सगळ्यात मोठा आणि हिंगोली हा सगळ्यात छोटा आहे, याचा आन्सर येईल. ठीक आहे, आता थोडा फॅक्ट होता म्हणून मी डायरेक्टली आन्सर इथे सांगून. ठीक आहे, याचं बघून घ्या. ओके, मग असं तुम्ही आता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन मध्ये कोणता डिस्ट्रिक्ट मोठा आहे आणि कोणता डिस्ट्रिक्ट छोटा आहे, कारण असा जर क्वेश्चन विचारलाय तर तो पुढे तुम्हाला विचारला जाऊ. ठीक आहे, देन मग आता त्याच्यावरच बघा पुढचा क्वेश्चन, which administrative division consists of more number of district. हे कोणत्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन मध्ये मोर नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट आहेत, आणि इथे आत्ताच मी तुम्हाला हा एसटीआय मेन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून घेतलंय. इथे बघा आन्सर आहे औरंगाबाद डिव्हिजन. ठीक आहे, मग इथे तुम्हाला 8 डिस्ट्रिक्ट जे तुम्हाला इथे भेटत आहेत. ठीक आहे, पुढे अजून एक क्वेश्चन विचारला की कोणत्या डिव्हिजन मध्ये सेम नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट आहे. बघा इथे तुम्हाला
5 डिस्ट्रिक्ट सापडतात अमरावतीमध्ये, इथे तुम्हाला 6 डिस्ट्रिक्ट आहे नागपूर डिव्हिजन मध्ये, इथे तुम्हाला 4-5 डिस्ट्रिक्ट आहे नाशिक डिव्हिजन मध्ये, पुणेमध्ये तुम्हाला 3, 4, 5 ठीक आहे 5 डिस्ट्रिक्ट आहे पुणे, आणि कोकण मध्ये तुम्हाला 5 डिस्ट्रिक्ट आहे. ठीक आहे, सो 5 आणि 6 5 डिस्ट्रिक्ट असतील. ठीक आहे, सो मग तुम्हाला इथे बघायचं आहे की कोणत्या डिव्हिजन मध्ये कोणते किती डिव्हिजन्स आहेत आणि सिटीज आहेत. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट, आणि कोणता डिस्ट्रिक्ट सगळ्यात मोठा आहे त्या पर्टिक्युलर डिव्हिजन आणि छोटा पण. नेक्स्ट पुढचा बघा, आता खालीलपैकी महाराष्ट्रातील घाटांची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी अनुक्रमणिका ठीक आहे कोणती असेल. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणे, नॉर्थ टू साऊथ. आता पासेस म्हणतो याला पण किंवा घाट्स म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला गाईज हे घाट जे आहेत ते लक्षात असणं कधीही बेस्ट आहे. ठीक आहे, बघा इथे मी तुम्हाला आता इथे ट्रिक मी डिरेक्टली नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, पण तुम्ही बनवू शकता. आता मी तुम्हाला ऑर्डर सांगतो बघा, कसारा घाट मुंबई नाशिक. ठीक आहे, माळशेज घाट आहे, मग करांज घाट आहे. ठीक आहे, मग भोर घाट आहे. ठीक आहे, बोर घाट आहे मुंबई पुणे. ठीक आहे, त्याच्यानंतर तामिनी घाट आहे, मग याच्यानंतर येतो कुंभारली घाट. ठीक आहे, तुम्ही ऑर्डर किंवा हे बघून घ्या. ठीक आहे, कुंभारली घाट आहे, त्याच्यानंतर आंबा घाट. ठीक आहे, त्याच्यानंतर आंबा घाट, मग आहे इथे फोंडा घाट पण एक असेल, फोंडा घाट, त्याच्यानंतर आहे अंबोली घाट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर घाट आहे चिंबा घाट, चिमडा घाट. ठीक आहे, सो यू विल फाइंड की आता हा बघा घाटचा ऑर्डर आहे. घाट म्हणजे काय की माउंटेनच्या 2 साइडला हा कनेक्ट करणारा पार्ट असतो. ठीक आहे, सो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता इथे जो ऑर्डर आपल्याला दिसतो कुंभारली, आंबा, अंबोली, फोंडा. फोंडा हा याच्या आधी असेल म्हणून हा तर करेक्ट नाही आहे. कुंभारली बरोबर नॉर्थ मध्येच आहे. आंबा आणि कुंभारली याच्यामध्ये बघा इथे पहिलेच हे 2 ऑप्शन कट होतात, कारण आंबा हा खाली आहे आणि कुंभारली नॉर्थला. ठीक आहे, सो कुंभारली, आंबा, फोंडा अँड आंबोली. ठीक आहे, मग तुम्हाला याचा आन्सर बिलकुल 2 बघायला. ठीक आहे, पुढच्या वेळेस साऊथ टू नॉर्थ विचारू शकता किंवा एक जे घाट्स आहे ते सुद्धा चेंज करू शकता. मेन्सचा क्वेश्चन आहे, एएसओचा क्वेश्चन आहे, बट ठीक आहे 4th वर आपण आपल्याला क्वेश्चन पाहिजे होता. पुढचा क्वेश्चन ना काय आहे, व्हेन वॉज द डेक्कन ट्रॅप. हा डाऊटफुल क्वेश्चन आहे, याचा आन्सर ऍक्च्युअली डिबेटेड आहे, बट तरी आन्सर सांगतो. ट्रॅप फॉर्म ड्यू टू इरप्शन्स अँड फ्लो बाय लावा. मग तुम्हाला माहिती आहे की आपला जो दख्खनचा पठार आहे महाराष्ट्र प्लेट्यू हा लावा इरप्शनमुळे बनलाय. ठीक आहे, किंवा व्होल्कॅनिक इरप्शनमुळे बनलाय, काय ज्वालामुखी उद्रेक. ठीक आहे, मग आता हा कधी झाला होता, जेव्हा इंडियन पेनिन्सुला हा सेपरेट झाला होता. ठीक आहे, फ्रॉम आफ्रिका, आणि हा ड्रिफ्ट करत होता टुवर्ड युरेशिया. इथे रियुनियन आयलँड नावाचा एक आयलँड आहे, आणि या टाइमला इथे जेव्हा हा इथे रीच झाला, तिथून गिरनार हिल, सह्याद्री आणि त्या पर्टिक्युलर रेंज मधून व्होल्कॅनिक इरप्शन स्टार्ट झालं. याला म्हणतात हॉटस्पॉट व्होल्कॅनो. ठीक आहे, हॉटस्पॉट व्होल्कॅनो, आणि तो इरप्शन स्टार्ट झालाय ऑलमोस्ट इथे. ठीक आहे, पण एवढा एक्झॅक्ट आयडिया देणं पॉसिबल नाही. ठीक आहे, का, कारण जिओलॉजिकली हे खूप रेंज टाइम असतात, आणि इथे जर का ऑप्शन बघितले बघा हे ऑप्शन्स फार जास्त स्ट्रेच ऑप्शन्स आहेत, क्लोज ऑप्शन्स आहेत, पण तरी सुद्धा ऑलमोस्ट हे असलं पाहिजे. पण याचा आन्सर थोडंसं डिबेटेड आहे म्हणून मी एक्झॅक्ट आन्सर इथे सांगत नाही. ठीक आहे, डेक्कन ट्रॅप आहे, जेव्हा हा इरप्शन झाला होता गाईज तो 10 लाख स्क्वेअर किलोमीटर होता. ठीक आहे, 10 लाख स्क्वेअर किलोमीटर, पण आता तो फक्त 5 लाख स्क्वेअर किलोमीटर राहिलाय, कारण वेदरिंग आणि इरोजन इथे होत आलेली. ठीक आहे, पण हा वर्ल्डचा सगळ्यात फास्टेस्ट व्होल्कॅनिक इरप्शन्स आहे, कारण फक्त 30,000 वर्षामध्ये हे इरप्शन झालं. बघा 30,000 वर्ष म्हणजे आपण किती लॉंग ट्रेन टाइम आहे, पण तो तरी सुद्धा फार कमी टाइम. ओके, पुढचा क्वेश्चन, वेव्ह कट प्लॅटफॉर्म्स अकर ऑन कोस्ट इन महाराष्ट्र. कोणत्या कोस्टवर तुम्हाला वेव्ह कट प्लॅटफॉर्म बनतो बघा, हा इथे आहे हा कोस्ट. आता कंटिन्युअस जेव्हा वॉटर जास्त असेल तर वेव्ह इथे येऊन स्ट्राईक करणार, बरोबर, आणि मग या सरफेसला हळूहळू इरोड करणार, आणि हा बघा असा प्लॅटफॉर्म बनतो, यालाच आपण म्हणतो वेव्ह कट प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म जो वेव्हने बनवलेला आहे. ठीक आहे, म्हणून याला वेव्ह कट. कुठे बघायला भेटतो हा, तुम्हाला हरिहरेश्वर इथे बघायला भेटेल. ठीक आहे, तुम्ही कधी कोकण साईडला गेले, ठीक आहे, तिथे तुम्हाला हा बघायला भेटेल. देन पुढचा क्वेश्चन, इन महाराष्ट्र the coastal region extending from north to south between Arabian Sea and Sahyadri mountain is. Yes, के नॉर्थ टू साऊथ अरेबियन सी आणि सह्याद्री माउंटेन. आताच क्वेश्चन केला आपण सॉल्व, बरोबर. तो कोणता कोस्ट आहे बघा. आता इथे काय केलंय, कारवार आणि मालाबार. कारवार हा कर्नाटकाच्या कोस्टला पण म्हणतो, मालाबार हा केरळच्या कोस्टला म्हणतो, केरळ आणि कर्नाटक बोल. ठीक आहे,
देन कोरोमंडल हा तमिळनाडूचा कोस्ट आहे, कोंकण हा महाराष्ट्राचा कोस्ट. काय वाटतं तुम्हाला आन्सर? इझी क्वेश्चन आहे बिलकुल आणि रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे. रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे गाईज, ऍब्सोल्युटली क्लिअर क्वेश्चन आहे. याचा आन्सर असणार दॅट सी इज बेसिकली ओके. पुढचा क्वेश्चन बघा. द हायेस्ट पीक इन द सह्याद्री माउंटेन कळसुबाई इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? आन्सर मी सांगणार नाहीये, तुम्ही मला याचा आन्सर देणार आहात इन दी कमेंट बॉक्स. लवकर सगळ्यांनी आन्सर द्या. काय आन्सर आहे याचं? येस, तर मी याचा आन्सर तुम्हाला एंडला सांगेल. ठीक आहे, माहिती आहे सगळ्यांना, नाव चेंज झालंय आता त्या डिस्ट्रिक्ट. देन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ मुंबई वॉज एस्टॅब्लिश ऑन 1 मे 1960. ठीक आहे, की याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलाय, कोणती डेटला फॉर्म झालाय हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तो 1960. हाऊ मेनी डिस्ट्रिक्ट्स अँड तालुकाज वर इन द न्यूली क्रिएटेड महाराष्ट्र? किती होते? तर त्यावेळेस आता 36 डिस्ट्रिक्ट आहे, 10 नंबर कमी करा, 26 डिस्ट्रिक्ट होते. ठीक आहे, आणि किती तालुकाज होते आपल्याकडे? तर 26 डिस्ट्रिक्ट, 28 डिस्ट्रिक्ट, 239 आणि 229 तालुकाज. मग कॉम्बिनेशन 26 डिस्ट्रिक्टचा ए आणि सी सोबत येतोय आणि ए आणि डी सोबत येतोय. याचा आन्सर बघा डी, 229 तालुका. फॅक्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, 26 डिस्ट्रिक्ट आणि 229 तालुकाज तेव्हा. ठीक आहे, देन मेन्सचा क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिझन द लो लँड एरिया ऑफ कोकण इज फॉर्म? लो लँड म्हणजे सबमर्ज म्हणा, हा का म्हणून फॉर्म झालाय कोकणचा? ठीक आहे, याचा आन्सर सिम्पली जेव्हा पेनिन्सुलर इंडिया हा भारत द्वीपकल्प म्हणतो आपण त्याला, जेव्हा गोंडवाना लँड पासून सेपरेट होत होता तेव्हा जी फ्रॅक्चरिंग म्हणा किंवा फॉल्टिंग झाली आहे. ठीक आहे, त्या मुवमेंटला ऍक्च्युअली हा लो लँड क्रिएट झालाय. आणि प्लस जेव्हा हा परत ड्रिफ्ट करत होता, तुम्हाला माहिती की हा मूव्ह करत होता, तेव्हा सुद्धा या मुवमेंटमुळे इथे काय झालंय, लो लँड इथे फॉर्म झाली. मग ड्यू टू अपलिफ्टमेंट ऑफ द अरेबियन सी कोस्ट असं तर झालेलंच नाही, सबमर्जन झालंच नाही. ड्यू टू द सबसिडन्स ऑफ वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र प्लेट्यू, महाराष्ट्र प्लेट्यूचा वेस्टर्न पार्ट हा हलकासा टिल्ट झालाय, कारण तो मुवमेंट करताना टिल्ट झालाय. सो त्याच्यामुळे देन ड्यू टू द क्रिएशन ऑफ सह्याद्री माउंटेन्स आणि ड्यू टू द इरोजनल वर्क्स ऑफ सी. मग आन्सर आहे याचं 2. ठीक आहे, 2 इज व्हॉट दी करेक्ट कॉल फॉर दिस केस. ओके, तो त्याच्यामुळे तो फॉर्म झाला. देन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ कोस्ट इज फाउंड इन कोकण? कोकण हा कोणता कोस्ट आहे? रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे का? बिलकुल मेन्सचा क्वेश्चन आहे बघा. रिया, आपल्याकडे रियाच कोस्ट आहे, आपल्याकडे फियॉर्ड कोस्ट है ना नाहीये, राईट? हा जी असला पाहिजे. ठीक आहे, फियॉर्ड कोस्ट हा बेसिकली नाही. ठीक आहे, सो आन्सर इज दिस वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याचा आन्सर द्या गाईस सगळ्यांनी मिळून. येस, कमेंट मध्ये सांगा मला याचा आन्सर काय असेल. प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे. Then the Kadapa rock systems is found in Penganga river and Godavari river basin. बिलकुल कडप्पा रॉक सिस्टीम जी आहे ती आपल्याला या रिव्हर बेसिन मध्ये सापडते आणि त्याच्यामुळे ते हार्ड रॉक स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, कडप्पा रॉक सिस्टीम पहिले ही आंध्र प्रदेश, कुर्नूल, तेलंगणा त्या साईडला आधी सापडली. आयरन ओर आणि मॅग्नीज इज फाउंड इन धारवाड रॉक सिस्टीम. बिलकुल आपले गोवा आहे ना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे आपल्याकडे आयरन ओरचे रिझर्व्ह आहेत आणि ते कुठले? धारवाड रॉक सिस्टीमचेच आहे. बिलकुल करेक्ट आहे. कोल इज फाउंड इन गोंडवाना रॉक सिस्टीम ऑन एम्पल स्केल. बिलकुल 99%, 98% आपला कोल हा गोंडवाना रॉक मध्येच आहे. हा सुद्धा करेक्ट आहे. म्हणून याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव आर करेक्ट. ठीक आहे, सगळे जे पॉइंट्स आहेत ते करेक्ट. नेक्स्ट ठीक आहे, पुढचा हा मॅप आहे तो तिथे दिला बघा. आता पुढचा क्वेश्चन, फाइंड राइट सिक्वेन्स ऑफ तहसील्स फ्रॉम नॉर्थ टू साउथ इन नंदुरबार डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. जे लोक नंदुरबार किंवा जवळपास खानदेशी असतील त्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा बघा इथे मॅप मी ऍड केला. आता काय आहे इथे, फक्त तुम्हाला लॉजिकली काही आन्सर करायचं होतं. काय आहे, शहादा, धाडगाव आणि अक्कलकुवा. शहादा, अक्कलकुवा आणि धाडगाव. बघा नॉर्थ टू साउथ असं येत नाहीये. धाडगाव, तालोदा आणि नंदुरबार. धाडगाव, तालोदा आणि नंदुरबार. नॉर्थ टू साउथ दिसतोय का? येस. तरी नवापूर, नंदुरबार आणि धाडगाव. नवापूर, नंदुरबार, धाडगाव. न आणि अक्कलकुवा, धाडगाव, नंदुरबार. आन्सर आहे याचं डी. ठीक आहे, 2. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. असं तुम्हाला बाकी विचारू शकतात. डिफिकल्ट म्हणेल मी थोडासा, सगळ्यांना आता एवढं डिटेल आन्सर येणार नाही, पण तरी एक्झामिन अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. प्रिलिम्स 2019 चा क्वेश्चन काय म्हणतोय,
डेक्कन प्लेट्यू इज मेड अप ऑफ बेसॉल्ट रॉक आहे का? लावा प्लेट्यूने बनलाय का? बेसॉल्ट खडकांनी? बिलकुल बनलेला आहे. द ओरिजिन ऑफ बेसॉल्ट रॉक ऑन द डेक्कन प्लेट्यू इज ड्यू टू द डिपोजिशन ऑफ लावा इरप्टेड फ्रॉम वोल्कॅनो. आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे आणि ते बोथ आर करेक्ट अँड एक्सप्लेनिंग ईच अदर. ठीक आहे, किंवा ए स्टेटमेंट एक्सप्लेन. ठीक आहे, आता याला परत सांगायची गरज नाही कारण ऑलरेडी डिस्कस आपण केलं. पुढचा क्वेश्चन बघा काय सांगतोय. The Ghats are very useful to go मालवण, ठीक आहे, मालवण, वेंगुर्ला अँड गोवा. ठीक आहे, कोणते घाट्स युजफुल होतील? फोंडा आणि आंबोली आत्ताच आपण लोकेट केला इथे है ना गोवासाठी. मग बघा इथे फोंडा आणि आंबोली तिथेच साऊथला, बिलकुल आहे. परत थालघाट आणि बोरघाट कुठे आहे? इथे आहे. युज होईल का? न. मुंबई पुणेसाठी होऊ शकतो. आंबा घाट, येस दॅट इज इक्वली पार्ट ऑफ, बट तो खरंच युज करतोय का? तो पार्ट आहे. आणि आंबरलेनी. ठीक आहे, मग आता याचा जर का ऑप्शन आपण बघितला गाईज, तर बघा आता मला फोंडा आणि आंबोली हा गोवा जायला फार दिसतो, कारण गोवाला आपण जातो तर तिथे कनेक्ट होतो. आता ए जर का मी धरलं तर अजून मला ए कुठेच सापडत नाही, कुठेच नाही. एक दिसतोय मला सी आणि डी, पण सी आणि डी हा एवढा बेटर नाही जेवढा फोंडा आणि आंबोली आहे, म्हणून याचा आन्सर इथं येऊन. ठीक आहे, आय होप कळतंय तुम्हाला हा जो आन्सर आपण काढलाय. ठीक आहे, थोडासा लॉजिकल पण आहे आणि वेल अंडरस्टूड क्वेश्चन पण आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ माउंटेन्स फॉर्म नॉर्थ टू साऊथ इज करेक्ट. नॉर्थ टू साऊथ मध्ये कोणता माउंटेनचा सिक्वेन्स बरोबर आहे? बघा कोणता. आता आपण सिक्वेन्स बघितला, न सातासा गोहा भीमक्रू, बरोबर, किंवा तो मॅप तो डायग्राम आठवा. सातपुडा हरिश्चंद्र, मी तर म्हणेल नाहीच. सातपुडा सातमाळा अजिंठा होऊ शकतं. हरिश्चंद्र शंभू महादेव, बघा इथेच दिसतंय क्लिअर आहे ना. शंभू महादेव पहिला नाहीये. सातपुडा सातमाळा शंभू महादेव आणि हरिश्चंद्र नाही, असं पण नाहीये. आन्सर याचं आहे इझी आहे का? काही सिंपल आहे बिलकुल. तुम्ही फक्त पूर्ण ऑप्शन रीड करायची गरज, सगळे ऑप्शन रीड करा, पण जिथे चुकीचं दिसतं तो ऑप्शन सोडून द्या. राईट, टाइम सेव्ह होईल. राईट, दॅट विल हेल्प यू अलॉट. देन विच डिस्ट्रिक्ट्स आर फाउंड टू द ईस्ट ऑफ यवतमाळ डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, यवतमाळच्या ईस्टला कोणता डिस्ट्रिक्ट तुम्हाला बघायला भेटेल? येस, यवतमाळच्या ईस्टला कोणता डिस्ट्रिक्ट आहे? आता इथे डिस्ट्रिक्टचा मॅप मी ऍड केलेला आहे. येस, बघा आता यवतमाळ, दिस इज व्हॉट यवतमाळ. मग कोणते डिस्ट्रिक्ट आहेत? इथे, राईट, इथे. मग सगळ्या नागपूर डिव्हिजन, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ठीक आहे, हे आहे. अमरावती आहे का? नाही. वाशिम आहे का? नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा पुढे आपण बघूयात. गडचिरोली बिलकुल, चंद्रपूर बिलकुल, अमरावती नाहीये, वाशिम पण नाहीये. बरोबर, मग आन्सर काय? ए आणि बी. फक्त काय तुमचं मॅपिंग किती चांगलं आहे ते चेक करण्यासाठी हा क्वेश्चन इथे पुट इन केलेला होता. ठीक आहे, मेन्सचा क्वेश्चन आहे काही 2018. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलाय. व्हाईट कलर मध्ये मी तुम्हाला मराठी पण ट्रान्सलेशन दिलं प्रत्येक क्वेश्चन साठी. देन मेन्सचा फॉरेस्ट मेन्सचा क्वेश्चन आहे. चिखलदरा हिल स्टेशन इज लोकेटेड इन सातपुडा माउंटेन रेंज अँड इट्स हाईट इज 1115 किलोमीटर. ठीक आहे, येस, चिखलदरा दॅट इज इन सतपुडा माउंटेन रेंज. ठीक आहे, चिखलदरा अमरावती आणि रिजन. साल्हेर पीक, ठीक आहे, साल्हेर इज लोकेटेड इन नाशिक डिस्ट्रिक्ट अँड इट्स हाईट इज 1667 किलोमीटर. ठीक आहे, क्वेश्चन विचारतो इनकरेक्ट. ठीक आहे, तरी पण हरिश्चंद्र पीक इज लोकेटेड इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. बरोबर आहे, हरिश्चंद्र ना, कळसुबाई हरिश्चंद्र नगर म्हणजे अहिल्यानगरचा नगर असेल. शंभू महादेव माउंटेन रेंज डिवाइड द व्हॅल्यू ऑफ गोदावरी अँड भीमा. बरोबर, मग सी आणि डी दोन्ही पण करेक्ट आहेत आपल्यासाठी जे दिसतंय. क्वेश्चन काय विचारतोय? कोणते स्टेटमेंट इनकरेक्ट आहे? मग मला जवळ ते सी दिसतोय मी इनकरेक्ट सांगेल, डी दिसतोय तो पण इनकरेक्ट सांगेल, सी दिसतोय तो पण इनकरेक्ट सांगेल. मग जर का एवढं क्लिअर असेल तर ऑप्शन बघा ए आणि बीच राहतोय. दिस आर दी इनकरेक्ट स्टेटमेंट. आहे का? कारण हरिश्चंद्र अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मध्ये आणि शंभू महादेव कुठे आहे? दॅट इज व्हेरी मच ऑब्वियस की तो डिवाइड करतोय ना. गोह भीमक्रू, येस, गोह भीमक्रू. मग नो, अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वन थिंग गाईज, एक थोडासा कन्फ्युजन मला झालाय. ठीक आहे, बघा काय की शंभू महादेव म्हणजे महादेव हा वाला भीमा आणि कृष्णाला डिवाइड करतोय, ना की गोदावरी आणि भीमाला. ठीक आहे, मग हा स्टेटमेंट सुद्धा आपल्यासाठी करेक्ट आहे. आता मग जर का हा इनकरेक्ट असेल तर मग आता आपण बघूयात कोणता. डी तर माझ्यासाठी इनकरेक्ट आहे. सी करेक्ट आहे म्हटल्यावर हा निघून जाईल, सी करेक्ट आहे म्हटल्यावर हा पण निघून जाईल. आता राहतो एक तर बी आणि डी आणि ए आणि बी. मग मला डी पाहिजे म्हटल्यावर सी इज व्हॉट दॅट ऑप्शन. मग जिथे बी साले
हा इथे नाहीये, ठीक आहे, आणि चिखलदरा सातपुडामध्ये आहे आणि याची हाईट एवढी दिलेली, ठीक आहे. सो येस आय गेस काही करेक्शन मी तिथे केलंय. चिखलदरा पीकची हाईट इथे दिलेली नाही. हा बघा पूर्ण माउंटेन महाराष्ट्रातले माउंटेन पीक्स आणि त्यांची किती किती हाईट आहे आणि काय इन्फॉर्मेशन आहे सगळं दिलं. तुम्हाला वाटलं असं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. फार इन्फॉर्मेशन आहे काही अजून कुठे भेटणार नाही, आता सांगतोय. ओके, चलो मग पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन रेंज इज वॉटर डिवाइड बिटवीन तापी अँड गोदावरी. परत आलं का ती ट्रिक आली का बघा, कितीतरी वेळेस येणार आहे. मी सांगतो तुम्हाला, मेन्सचा क्वेश्चन आहे 2017. ठीक आहे. सो काय करणार आपण, न सा ता सा गो एवढाच पाहिजे ना आपल्याला, गोदावरी आणि तापीच पाहिजे ना. मग इथेच बघा ना, अजंता आणि सातमाळा, तो अजंता आणि सातमाळा. डन, येस. ओके, पुढचा. The following is the list of important peaks in Maharashtra. Which of the following is the ascending order, that is lower to higher. ठीक आहे, lower to higher is correct. मग कमी पासून जास्त. आता मग मला बघा माहिती आहे सगळ्यात हायएस्ट पीक कोणता आहे. महाराष्ट्राचा हायएस्ट पीक तुम्हाला माहिती आहे, दॅट इज कळसुबाई. त्याची हाईट पण लक्षात राहायला पाहिजे. दोन पीक तर तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे, कळसुबाई आणि सालेर हे दोन हायएस्ट पीक आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मग रेंज येतो, त्याच्यानंतर तारामती एक पीक येतो, माळशेज नगर है ना, आणि तोरणा है ना, हा एक आपल्याकडे एक मेजर पीक आहे. आता मग कळसुबाई जर का हायएस्ट असेल तर मग त्र्यंबकेश्वरचा कुठे प्रश्न येतो का न, राईट. मग दोन्ही ऑप्शन तसे इनकरेक्ट. आता काय राहिलंय मग, आता कळसुबाई नंतर मला काय पाहिजे होता, सालेर. काय आलंय, त्र्यंबकेश्वर. संपलं, इथेच आन्सर आपला आलाय. बरोबर. मग त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, सालेर आणि कळसुबाई येईल का आन्सर. गुड. ठीक आहे. मग इथे तुम्ही जर का त्याला परत चेक केलं ना तरी सुद्धा आन्सर तुम्हाला करेक्ट भेटेल. आता इथे त्र्यंबकेश्वर नाहीये, पण त्र्यंबकेश्वर बेसिकली सप्तशृंगी 1264, ठीक आहे, तिथे दिलेलं आहे. ओके, देन मग पुढचा क्वेश्चन बघा. कोस्टल रिजन ऑफ महाराष्ट्र इज नोन ऍज डॅश. ठीक आहे, इज नोन ऍज डॅश. महाराष्ट्राचा किनारी प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो. परत रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे की तिसरा क्वेश्चन आहे बघा, तो विचारलाय आणि मेन्स मध्ये 17 मध्ये कोंकण कोस्ट. ठीक आहे. सो आन्सर इज पुढचा क्वेश्चन बघा काय दिलंय. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिलेत आणि तुम्हाला इथे वॉटरफॉल्स दिलेत. ठीक आहे, धबधबे. ठीक आहे, मराठीमध्ये पण आहे. याचा आन्सर सांगा मला काय असेल कमेंट बॉक्स मध्ये. येस, सातारा तो असेल लिंगमाला. ठीक आहे, लिंगमाला फेमस वॉटरफॉल आहे. त्याच्यानंतर मला जो माहिती आहे तो सिंधुदुर्ग आहे, चिंचोली. ठीक आहे, चिंचोली. ठीक आहे, नाव पण बघा कोकणी वाटतो. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर नगरचा आहे रंधा आणि ठाणेचा असेल आंबोली. ओके, सो जर सातारा 4, नगर 1, ठीक आहे, नगर 1, ठाणे 2, सिंधुदुर्ग 3, सिंधुदुर्ग आंबोली, राईट, ठाणे चिंचोली है ना, नगरचं असेल रंधा. ओके, सो माय बॅड. ओके, आता बघा इथे जर का मी कनेक्ट केलं तर सातारा तर 4 असेल, बी नगर असेल, यस 1 रंधा. ठीक आहे, रंधाचं इथे विधवा आलाय. ठीक आहे, करेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ठाणेचा चिंचोली. ठीक आहे, चिंचपोकली आणि सिंधुदुर्ग यस आंबोली. ठीक आहे, तो याचा आन्सर असेल. ओके गाईज, मग आता ठीक आहे ब्रेकची मला पण गरज आहे वाटतं मला, राईट, कारण आपण 1 तास ऑलमोस्ट आता घेतलाय. पण ठीक आहे. येस, बघा पुढचा क्वेश्चन. तोरणमाळ हा कोणत्या जिल्ह्यात आहे. मेन 17चा क्वेश्चन. तोरणमाळ हा कोणत्या जिल्ह्यात आहे. आन्सर बघा किती इझी क्वेश्चन आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक. आन्सर इज नंदुरबार. हिल स्टेशन आहे, सातपुडा रेंज मध्ये हा बेसिकली लोकेटेड आहे. ओके, पुढचा पॉइंट बघा गाईस काय. Which of the following pairs of districts and hill station is are correct. ठीक आहे, कोणते करेक्ट आहेत. काय आहे, ठाणे जवाहर बघूयात आहे का. येस, पालघरचा आता बघितलं होतं तरी पण. ठीक आहे, जावर. अमरावती तोरणमाळ आत्ताच बघितलं आपण. तोरणमाळ अमरावतीमध्ये नाही. नंदुरबार असला पाहिजे. औरंगाबाद, महाबळेश्वर किंवा संभाजीनगर, म्हैसमाळ ना, महाबळेश्वर म्हैसमाळ बरोबर आहे. आणि कोल्हापूर अंबोली आहे का, सिंधुदुर्ग अंबोली आहे. ठीक आहे, मग आता हा पण इनकरेक्ट आहे. बी हटतोय, बी पण हटतोय. आन्सर येतोय ए अँड, ठीक आहे, ए अँड सी बेसिकली. मग हा आहे
जो पॉइंट इथे कनेक्ट होतो. ठीक आहे, आन्सर इज देन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे, घाट्स आणि रूट कोणत्या रूटला कनेक्ट करतोय. ठीक आहे, कोणते घाट्स आहेत आणि कोणता रूट आहे जिथे तो कनेक्ट करतोय. ठीक, आता बघा काय घाट्स, खंबाटकी घाट कुठे कनेक्ट करतोय, खंबाटकी पुणे सातारा, बरोबर. मग आता तुम्हाला बाकी पुढचे माहिती आहेत का. मग आता आंबोली घाट कुठे कनेक्ट करतोय, हा कनेक्ट करतोय सावंतवाडी आणि बेळगाव. कुंभारली जो घाट आहे तो कोल्हापूर रत्नागिरी. ठीक आहे, सो मग आता जर का याचा बघितला मी, जर का याचा पॉइंट बघितला तर बघा काय येतो, खंबाटकी जर का 3 असेल पुणे सातारा, तर आंबा घाट हा बेसिकली कुठे येईल, आंबा घाट हा कराड चिपळूण, नो कुंभारली जो आहे तो यस कराड आणि चिपळूण मध्ये. ठीक आहे, तो हा इथे येतोय, हा इथे येतोय, हा आंबा मग कोल्हापूर रत्नागिरी आणि आंबोली हा जो आहे सावंतवाडी बेळगाव. ठीक आहे इथे. सो मग जर का मी तसेच करेक्ट जरी ऑप्शन लावले ना, 2 जरी लावले तरी सुद्धा माझा आन्सर 4. ओके, मग आता एक घाट सुद्धा माहित पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कोणत्या डिस्ट्रिक्टला आणि कनेक्टिंग घाट्स कोणते, बोरघाट कुठे कनेक्ट करतो आणि बाकी घाट्स कुठे कनेक्ट. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा काहीच काय दिलाय. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या सर्वात कमी आहे. ठीक आहे, सर्वात कमी तालुक्यांची संख्या कुठे आहे, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे और नंदुरबार. मग कुठे सगळ्यात कमी आहे, सगळ्यात कमी आहे सिंधुदुर्ग. ठीक आहे, किती आहे मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा किती तालुके आहेत. ओके, तालुका आहे इन दी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. ओके, देन arrange the following districts in descending order of their geographical area. फॉरेस्ट मेन्सचा क्वेश्चन आहे 2016. ठीक आहे, मग आता हा विचारतोय की जिओग्राफिकल एरिया बेसिसवर या डिस्ट्रिक्टला अरेंज करायचं आहे आपल्याला. फाईन, बघा आता औरंगाबाद आता सांगितलं, बीड जास्त असेल. ठीक आहे, त्या ऑप्शन मध्ये सगळेच होते, उस्मानाबादला धाराशिव ठेवा, औरंगाबाद संभाजीनगर. ठीक आहे, नाव चेंज झालेले आहेत आता. ओके, सो बीड हा सगळ्यात म्हणजे सगळे संभाजीनगर डिव्हिजनचे पार्ट. बीड हा सगळ्यात जास्त, हिंगोली आपण तिथे स्मॉलेस्ट ठेवला होता, तो इथे ऑप्शन मध्ये नाही. सेकंड जो असला पाहिजे तो नांदेड, कारण जर मॅप जर का बघितला तर नांदेड हा मोठा दिसतो, मग संभाजीनगर आणि मग उस्मानाबादावर धाराशिव असेल. याचं जर का ऑप्शन असेल गाईस तर BCAD है ना. सो मग आन्सर येईल सी इज व्हॉट दॅट फायनल कॉल टू इट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इट इज. About 50% of the drought areas of Maharashtra are in the Deccan Plateau region. Deccan Plateau किंवा महाराष्ट्र पठार, इथेच आपले 50% पेक्षा जास्त प्लेट्यू रिजन्स आहेत, सॉरी ड्राउट प्रोन रिजन्स आहेत. मग असं का होतं, मेन्सचा क्वेश्चन आहे. अबाउट 90% ऑफ द लँड इन द स्टेट हॅज बेसॉल्टिक रॉक. 90% आहे का, कोकणचा पार्ट राहिलाय, सह्याद्रीचा पार्ट राहिला, तिथे बेसॉल्टचं कुठे आहे. दिस इज नॉन पोरस लँड, दॅट कुड बी अ रिझन की नॉन पोरस आहे म्हणून काय होतं, वॉटर पर्क्युलेट होत नाही आणि म्हणून मग होतं. तरी बघूयात, नॉन पोरस लँड प्रिव्हेंट्स रेन वॉटर फ्रॉम पर्क्युलेटिंग इन टू द सॉइल. अजून जास्त बेटर एक्सप्लेनेशन देतोय, दॅट सीम्स बेटर. परत बघूयात, हाय स्लोप ऑफ लँड प्रिव्हेंट्स पर्क्युलेशन ऑफ वॉटर. असं तर नाही होत, हाय स्लोप इथे एवढा पण हाय स्लोप नाही की तिथे पर्क्युलेशनच होणार नाही. सो हा तर करेक्ट नाहीये, हा पण करेक्ट नाही. 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, एक राहिले, एक तर नॉन पोरस लँड आणि त्याच्यानंतर त्याचं पुढचं दिलंय. मी या ऑप्शन सोबत जाईल की जिथे सॉइल मध्ये वॉटर ड्रेन होत नाहीये. का, कारण तो नॉन पोरस नेचरची सॉइल. इथे तुम्ही ब्लॅक सॉइल तिथे कनेक्ट करू शकता आणि मग आन्सर करू. ठीक आहे, okay, so guys, all these are basically questions with the physiographic divisions of Maharashtra. पुढचे अजून क्वेश्चन्स आपण सेकंड सिरीज मध्ये घेऊया त्याला आणि मग तिथे कंटिन्यू करूया. थँक्यू. तुम्हाला अजून काही टॉपिक्सवर व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.